रूप पाहदा लोचनी 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 रूप पाहदा कुमार
रखुमा देवी वरा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर कुमा देवी बापर कुमा देवीवर सुहा विठ्ठल बरवा सुहा विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर सुहा विठ्ठल बरवा सुहा माधव बरवा सुहा माधव बरवा सुहा विठ्ठल बरवा सुहा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण 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 राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण दुष्टाच काप सुटला दुष्टाच काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाच काप सुटला दुष्टाच काप सुटला दुष्टाच काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाच काप सुटला दुष्टाच काप सुटला दुष्टाच काप कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टाचा कप सुटला दुष्टाचा कप सुटला दुष्टाचा कप सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंद करती आनंद करती बरोबर आनंद करती बरोबर होता कृष्णाचा अवतार आनंद करती बरोबर आनंद करती बरोबर आनंद करती बरोबर सदा नाम वाची गाती प्रेमे आनंदी नाचती प्रेमे आनंदी नाचती प्रेमे आनंदी नाचती सदा नाम वाचे गाता आनंदे नाचते प्रेमे आनंदे नाचते प्रेमे आनंदे नाचते होता कृष्णाचा अवतार 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 आनंद करती बरोबर आनंद करती बरोबर आनंद करती बरोबर होता कृष्णाचा अवतार आनंद करती बरोबर आनंद करती बरोबर आनंद करती बरोबर तुका मने हरते दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष तुका मने हरते दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष तुका मने हरते दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष तुका मने हरते दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष
अवतारा आनंद करती घरोघरा आनंद करती घरोघरा आनंद करती घरोघरा बार कुमार पाणी राव साहेब जन्मला कृष्ण गोको जन्मला कृष्ण गोको जन्मला कृष्ण गोको कृष्ण गोको जन्मला कृष्ण गोको जन्मला कृष्ण गोको जन्मला कृष्ण गोको जन्मला उलटा जळका दुष्टा दडका सुटला होता कृष्णा सावतार होता कृष्णा सावतार दुष्टा सुटला दुष्टा दडका सुटला होता कृष्णा अवतार होता कृष्णा अवतार कृष्ण गोकोळी जन्मला कृष्ण गोकोळी जन्मला कृष्ण गोकोळी जन्मला कृष्ण गोकोळी जन्मला दुष्टा दडका सुटला दुष्टा दडका सुटला होता कृष्णा सावतार होता कृष्णा सावतार दुष्टा दडका सुटला दुष्टा दडका सुटला होता कृष्णा अवतार होता कृष्णा अवतार आनंद करते घरो घर घरो घर
आनंदे करती घर घर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंदे करती घरो घर आनंदे करती घर आनंदे करती घर होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा कृष्ण गोकुळे जन्मला दुष्टा छळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर सदा नाम वाचे गाते सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचते होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर तुका मने हरती दोष तुका मने हरती दोष आनंदाने करते घोष होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर विठ्ठला 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 विठ्ठला
पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासोदका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतासी अरंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा संपादित ज्ञानंची विदाय भक्तिं विलोकितो येन समाज राजा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंत मस्तक हे पायावरी यावर करे संताच्या यावर करे संताच्या यावर करे संताच्या मस्तक हे पायावरी वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या यावर करी संताच्या यावर करी संताच्या मस्तक हे पायावरी यावर करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा विको बंद करा विको उपवास पारणी राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हाला गे वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाजकुना कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा बहुतेक प्रत्येकाच्या पाठातील अभंग आहे. मला अभंग घ्यायचा होता आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर, पण काही जणाला विचारल्यानंतर ते म्हणले महाराज अभंग पाठ नाही, मग जे पाठ आहे तेच आपण घ्यायचे. तर या दृष्टिकोनातून ही चिंतन सेवा करत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज अवतीर्ण होतो आणि अवतीर्ण होत असताना त्या दृष्टिकोनातून आपण चिंतना करता जो अभंग घेतलाय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आज अवतीर्ण झाले, अवताराला आले. जगद्गुरु तुकोबराने विचारलं भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये ज्यावेळेला अवताराला येतो आणि अवताराला येत असताना कोणाकोणाला आनंद होतो आणि कोणाला दुःख होतं. जगद्गुरु तुकोबरा सांगतात कृष्ण गोकुळी जन्मला, पण त्याचा परिणाम असा झाला
काही जणाला सुख झालं आणि काही जणाला दुःख झालं. दुष्टाचळ काप सुटला. पहिल्या प्रमाणामध्ये तुकोबाराय म्हणतात की कृष्ण गोकुळी जन्माला. एक मुद्दा नीट घ्यायचा अभंग लक्षात घेताना. आणि दुसऱ्या प्रमाणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की होता कृष्णाचा अवतार. मग भगवान परमात्मा जन्माला येतो का भगवान परमात्मा अवताराला येतो? तर याचा अर्थ असा आहे, भगवान परमात्मा जन्मालाही येतो आणि भगवंत अवताराला येतो. का? एखादं काम करण्याकरता जर वेळ असेल तर भगवान परमात्मा जन्माला येतो. 9 महिने 9 दिवस आईच्या उदरात राहतो आणि जन्माला येतो. आणि एखादं तत्परतेनं जर काम असेल तर भगवान परमात्मा अवताराला येतो. होता कृष्णाचा अवतार. मग महाराज काय झालं तर तुकोबाराय म्हणतात, प्रत्येकानं भगवंत अवतीर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये आनंद केला. आनंद करीते घरोघर. पण ज्या वेळेला भगवंत अवतीर्ण होणार त्यावेळेला मात्र या गवळणीनं म्हणा काय केलं हो तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सदा नाम वाचे गाते. आणि भगवान परमात्मा अवतार आल्यानंतर प्रेमी आनंदे नाचते या दृष्टिकोनातून आनंद करतात. पण आम्ही जेव्हा भगवंत अवताराला आले, भगवंत जन्माला आले, त्याचा फायदा आम्हाला काय? तर शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, भगवंत अवतीर्ण झाला, भगवंत जन्माला आला, आल्यानंतर सर्व आनंद त्या ठिकाणी करतात. आणि त्याचा परिणाम असा होतो, ज्यानी ज्यानी काळाचा वेळेचा विचार न करता भगवंताचं नामस्मरण केलं त्याचा परिणाम असा झाला, तुका म्हणे हरती दोष आणि आनंदाने करती घोष. प्रत्येकाच्या ठिकाणी कायिक वाचिक मानसिक हे जे पाप होतं ते हरण करण्याचं काम भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केलं. म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. होता कृष्णाचा अवतार आनंद करीते घरोघर. हे अभंगाचं तात्पर्य. विठ्ठला विठ्ठला. आज या ठिकाणी शेषनाथ महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं बरोबर आहे ना? पुण्यस्मरण नाही, फक्त माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत मला फक्त हार मानायला नका, फक्त एवढं काम करा. विठ्ठला हा उत्सव करत असताना 2-3 प्रकारची कारण आहेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गोकुळाष्टमी उत्सव हा दरवर्षीच का करायचा? 1 वर्ष केल्यानंतर काय होतं, पुन्हा पुन्हा का करायचा? तर याचा अर्थ 2 प्रकारानं सांगता येईल की स्वस्त धान्याच्या दुकानामध्ये गेल्यानंतर पुन्हा पुन्हा तिथं का जायचं? तर याचा अर्थ असा आहे, आपण तिथून माल न्यायचा, घरी न्यायचा, तो संपला की पुन्हा पिशवी भरण्याकरता, धान्य आणण्याकरता पुन्हा तिथं घेऊन जायचं. तसंच आपण काय करायचं, हा उत्सव करायचा आणि उत्सव केल्यानंतर वर्षभर त्याचं पुण्य वापरायचं आणि ते समाप्त झालं की पुन्हा भरण्याकरता हा पुन्हा उत्सव करायचा. विठ्ठला विठ्ठला त्याच्यामध्ये अंतर्गत 2 भाव फक्त लक्षात घ्या. मी सर्वांना विचारतो ना अभंगाला, मी वेळेमध्ये सुरुवात करतो. जन्माला येणं चांगलं का वाईट? जन्माला येणं, अहो जन्माला येणं चांगलं का वाईट? जन्माला येणं चांगलं जर म्हणत असेल तर त्याच्यामध्ये 2-3 प्रकारची गोष्ट आहेत. ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला त्या दिवशी विटाळ आहे. बरोबर होय का नाही? ज्या दिवशी मनुष्य जन्माला आला त्या दिवशी विटाळ आहे आणि ज्या दिवशी मनुष्य गेला त्या दिवशी विटाळ आहे. जर विटाळाचं आळ जर हे शरीर असेल तर जन्माला येऊन उपयोग काय? पण जगद्गुरु तुकोबाराय 2 प्रमाण सांगतात, जन्माला येणं चांगलंही आहे आणि जन्माला येणं वाईटही आहे. मग तुकोबाराय त्याच्याकरता प्रमाण देतात, जन्माला येणं चांगलं काय आहे? परमार्थ करण्याकरता जर जन्माला आला तर ते मात्र चांगलं आहे आणि विषयाचा जर भोग घ्यायचा असेल तर ते मात्र वाईट आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये आम्ही येणार, पण येत असताना कशा करता येणार? तुझी चरण सेवा सारावया, तुझी चरण सेवा सारावया, तुझी चरण सेवा सारावया, तुझी चरण सेवा घेईन मी जन्माला दाखी देवा, तुझी चरण देवाचा धावया, तुझी चरण देवाचा धावया, तुझी चरण देवाचा धावया. घेईन मी जन्माला दाखी देवा, तुझी चरण देवाचा धावया, तुझी चरण देवाचा
चरण सेवा साधवाया. एक भागवताचं उदाहरण देतो. मी सहज गाडीमध्ये पण निघाल्याबरोबर यांना सांगितलं की इंद्राने ज्यावेळेला 100वा बंगला बांधायला चालू केला, नीट ऐका जरा, आणि 100वा बंगला बांधायला चालू केल्यानंतर तिथे एक लोमश ऋषी आले आणि त्याने विचारलं का काय करता. त्याने सांगितलं 99 बंगले बांधले पण ते पसंत नाही, 100वा बंगला बांधतोय. मग ते म्हणले तुम्ही, तर ते म्हणले मी बंगला वगैरे बांधला नाही, पण माझ्याकडे 2 गोष्टी, ती एक कमंडलू आहे आणि दुसरी असणारी वळकटी. तर ते म्हणले वळकटी आणि कमंडलू एवढंच का. ते म्हणले जगायचंच किती दिवस, त्याच्यामुळे हे मिळवायचं कशाला, जगायचं किती दिवस. तर त्या लोमश ऋषीला विचारलं तुम्ही किती दिवस जगणार आहेत. त्यांनी सांगितलं तुझ्यासारखे 99 इंद्र मेलेत माझ्या कालावधीमध्ये, आता तो 100वा इंद्र आहे. तर मी विचार केला की आपल्याला जगायचंच किती दिवस, मग घर कशाला बांधायचं, तर वळकटी कशा करता. त्यांनी सांगितलं सकाळच्या वेळा तोंडावर ऊन आले की अशी वळकटी धरायची, डोक्यावर ऊन आले की डोक्यावर धरायचे, आणि पाठीमागे ऊन गेले की पाठीमागे वळकटी धरायची. हे वळकटीचं काम. आणि कमंडलू कशा करतात, तहान लागल्यानंतर पाणी पिण्याकरता आणि सकाळी जाण्याकरता. याच्या व्यतिरिक्त कमवण्याची गरजच नाही ना. आता तर वर्तमान काळामध्ये या कोरोनाच्या कालावधीमध्ये कोण जवळचा आणि कोण लांबचा हे लवकर लक्षात येईल माणसाच्या. परिस्थिती अशी आहे, आता जर दरवाजावर नुसता बोर्ड जरी लावला कोरोना म्हणून झालाय म्हणून पॉझिटिव्ह म्हणून, एकही पाहुणा तुम्हाला भेटायला येणार नाही. हातात घेतलेला घास तोंडातला पोटात जाईल का नाही सांगता येत नाही. मग मला सांगा, जे आपल्या हातात नाही, आपला हात आहे का, सांगा ना बाबा, आपला हात आहे का, आपला हात आहे का. आपला जर हात असता तर उतरत्या वयामध्ये आपल्या हाताने काम करायला पाहिजे होतं. आपले जर पाय असते तर आपल्या पायानं चालता आलं पाहिजे होतं. आपले जर डोळे असतील तर त्याची नजर उतरत्या वयामध्ये कमी झाली नाही पाहिजे होतं. मग मला सांगा, मनुष्य मेल्यानंतर त्याचे हात असतात, त्याचे पाय असतात, त्याचे डोळे असतात, त्याचे कान असतात, पण डोळे असून त्याला पाहता येत नाही, कान असून त्याला ऐकता येत नाही, पाय असून त्याला चालता येत नाही. का हो, का. विठ्ठला 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 झाले हे शरीर कोणाची आसते, झाले हे शरीर कोणाची आसते, झाले हे शरीर कोणाची आसते. कोण बोलवीत हरी कोण बोलविते हरेविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. इथून अभंगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सर्व इंद्रियामध्ये पाठव्यता शक्ती आहे तोपर्यंतच आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येतं. मला सांगा, पायाची ताकद जर कमी झाली तर तीर्थयात्रेला जायची इच्छा असूनही उपयोग नाही, बरोबर. डोळे जर नजर जर कमी झाली तर भगवंताला पाहण्याची इच्छा असूनही त्याचा काही उपयोग होणार नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, चाले हे शरीर कोणाची शक्ती
कोण बोलवी ते हरिविन. आणि भगवंतानं प्रत्येक इंद्रिय देत असताना फुकट दिलं. फुकट मला सांगा, फुकट दिलं का विकत दिलं बाबा? अहो, प्रत्येक इंद्रिय देत असताना फुकट दिलं का विकत दिलं? फुकट दिलं. फुकट. आणि माणसाला जे फुकट मिळालेलं असतं त्याचं महत्व कधीच कळत नाही. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. प्रत्येक इंद्रिय देताना भगवंताने दोन दिले बघा. पाय 2 दिले, हात 2 दिले, डोळे 2 दिले, कान 2 दिले. का दिले? भगवंताला माहिती होतं एक जर निकामी झालं तर एकावर शरीर, एक जर किडनी गेली तर माणसं चालतं. पण मला सांगा, एका किडनीची किंमत, एका वॉलची जर किंमत जर आपण जर पाहिली तर लाखो रुपयानं किंमत आहे, बरोबर आहे. पण जसं असं आहे तसं आपल्याला मिळत नाही. याचा अर्थ असा आहे की शरीराची किंमत अलौकिक प्रकारची किंमत आहे, त्याचं मूल्य मात्र होऊ शकत नाही. पण भगवंतानं आपल्याला हे फुकट दिलं. आता अभंगावर या. तसं महाराज म्हणतात, एक लक्षात ठेवायचं, आपण काय करतो, जन्माला येतो आणि नंतर आपण नियोजन करतो काय करायचं. पण भगवंताचं तसं नसतं. अगोदर कुठे जन्माला यायचं हे नियोजन अगोदरच त्यांचं त्या ठिकाणी ठरलेलं असतं. जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, देवा तुझे जे जे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही तुमच्या बरोबर त्या ठिकाणी आलो. का? संत महात्मे येत असताना जन्मालाही येतात, संत महात्मे येत असताना अवताराला येतात. जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, महाराज तुम्ही या मृत्यूलोकामध्ये अवताराला येणार, पण अवताराला येत असताना कारण घेऊन आले का? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्ही कारणच घेऊन आलो. उद्धराया जना जीवा उद्धराया अवतारा तुम्हा धराया जन उतराया जन जड जीव उतराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया जन उतराया जन जड जीव उतराया उद्धराया जन जड जीव. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, जड जीवाचा उद्धार करण्याकरता वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध उदाहरण आहेत. ज्ञानोबारायांचा आज ज्ञानोबाराचा जन्मदिन आहे बरं का आजचा दिवस. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचाही अवतार कार्याचा दिवस म्हणजे आजचाच आणि ज्ञानोबारायचाही आजचाच. आपण दोन्हीकडे जर आपण जर पाहिलं तर कृष्ण वंदे जगद्गुरु. भगवान परमात्मा जगद्गुरु हे 3 प्रकारचे जगद्गुरु होते. भगवान परमात्मा जगद्गुरु, शंकराचार्य जगद्गुरु, तिसरे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या किंवा जेथून या, या प्रकाराने हे जगद्गुरु झाले. मग जगद्गुरु तुकोबाराने विचारलं, महाराज भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये जन्माला येणार, पण जन्माला येत असताना कोणत्या ठिकाणी आला असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला दोषा तळका सुटला दुष्ट तळका सुटला दोषा तळका सुटला दुष्ट तळका सुटला होत कृष्णाचा अवतार होत कृष्णाचा अवतार दुष्टा तळका सुटला दुष्टा तळका सुटला दुष्टा तळका सुटला दुष्टा तळका सुटला होता कृष्णाचा अवतार
कृष्ण गोकुळे जन्मला. पुढे महाराज म्हणतात दुष्टाचळ काप सुटला, पातकी वेगळा, दुष्ट वेगळा, दुर्जन वेगळा. याचे 2-3 प्रकार पडतात. आता दुष्टाचं उदाहरण देतो. एक व्यक्ती गावाच्या कडेला तपश्चर्या करण्याकरता बसल्यानंतर लोकांनी विचारलं का हो पलीकडं जंगलामध्ये वाघ आहेत, सिंह आहेत, तुम्हाला खातील ना? दुष्ट कोणाला म्हणतात? असं म्हटल्याबरोबर त्यानं सांगितलं मी वाघाने खावं म्हणूनच बसलोय. ती म्हणले कशा करता, त्याचा फायदा काय? ती म्हणला एकदा मला वाघाने खाल्लं आणि एकदा का माणसं खाण्याची चटक त्याला लागली की पूर्ण गावाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणायचं दुष्ट. काही असणारे पातकी आहेत. रामायण जर आपल्या गावात चालू असेल तर त्या रामायणामध्ये एक उदाहरण दिलेलं बघा. काय झालं, ज्यावेळेला रावणाचा मामा, कोण? रावणाचा मामा कोण आहे? रावणाचा मामा. ती म्हणतील मी तर नाही. मग आता कोण आहे मला माहिती आहे. रावणाचा मामा मारीच, बरोबर आहे. त्या मारीच्याला ज्यावेळेला रावणानं सांगितलं मामा तुम्ही सोन्याचं हरिण व्हा, त्याने सांगितलं कशा करता व्हायचं? ते म्हणजे तुम्ही सोन्याचं हरिण याच्या करता व्हायचं की ज्या वेळेला तुम्हाला पाहिलं की पाहिल्यानंतर सीतेला आशा निर्माण होईल, लोभ निर्माण होईल. आणि ते एकदा झाला की ती सीतामाई काय करतील, प्रभू रामचंद्राला म्हणतील की मला हे पाहिजे. असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र तिकडे येतील तोपर्यंत सीतेचं हरण मला करता येईल. त्यावेळेला मारीच वाईट जरी असला पण पाप आणि पुण्य पाहणारा होता. मारीच्यानं त्याला सांगितलं रावणाला मी मात्र सोन्याचा हरिण होणार नाही. त्यानं सांगितलं मामा तुम्हाला माहिती माझा स्वभाव कसा आहे, तुम्ही जर माझं काम जर नाही ऐकलं तर मी मात्र तुम्हाला मारून टाकेन. त्या मारेच्याने विचार केला या पाप्याच्या हाताने मरण्यापेक्षा रामाच्या हाताने मेलेलं दोन्ही पक्ष पायी उद्धरती. या प्रकारानं आपण जर त्यांच्या हाताने जर मेलं तर आपल्याला मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. इथं काय झालं, रावणानं स्वतःही पाप केलं. अभंगाकडे यायचंय, मी उदाहरण देताना अभंगाला सोडून एकही उदाहरण देणार नाही. त्या ठिकाणी मारेच्याने विचार केला रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा रामाच्या हाताने मेलेलं बरं. इथं काय झालं, रावणानं स्वतःही पाप केलं आणि मारीच्यालाही पाप करण्याकरता प्रवृत्त केलं. पण आमचे जगद्गुरु तुकोबारा सांगतात पाप्यातला पापी जरी असला तरी भगवंताच्या नामस्मरणानं तो उद्धरून गेल्याशिवाय राहत नाही. आहे का प्रमाण मोठे? आहे का? तुकोबाराय म्हणतात पाप्यातला पापी जरी असला तर देवाच्या नामस्मरणानं उद्धरून जातो. विठाला विठाला विठाला. तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा मात्रे. तुका म्हणे महापातकी पतित, तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवन मुक्त हेळा मात्रे, होती जीवन मुक्त हेळा. मोडून या वाटा तुमच्या मधुकर, 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 मोडून या वाटा तुमच्या मधुकर. केला राजभारताने ऐका, मोडून या वाटा तुमच्या मधुकर, मोडून या वाटा तुमच्या मधुकर. केला राजभारताने ऐका, केला राजभारताने ऐका. तुका म्हणे महापातकी पतित, होती जीवनमुक्त हेळा मात्रे, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्यभार चाले ऐसा. याच्यामध्ये रामायणामध्ये 4 मुद्दे पडतात बघा. काही माणसातले राक्षस आहेत आणि काही राक्षसातले माणसं आहेत आणि काही माणसातले माणसं आहेत. तुम्ही म्हणाल कसं काय?
जरा माफी मागून उदाहरण देतो. मला सांगा, चोर ज्यावेळेला चोरी करून पळून जातो, पोलिसाला जर त्याचा शोध लागला नाही तर कोणाला आणता तो? कोणाला आणता सांगा ना. पोलिसांना चोराचा जर शोध नाही लागला तर कोणाला आणतात? हे लक्षात घ्या. म्हणजे याला काय म्हणायचं माहिती का, एक लक्षात घ्या की त्या कुत्र्यानं माणुसकी जागवली पण माणसानं माणुसकी ठेवली नाही. विठाला विठाला. माणसं इतके खाली आले की माणसं चोऱ्या करू लागली आणि कुत्रे त्याचा शोध घेऊ लागले. इतके माणसं खाली आले. बरोबर. पण एक लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबारा सांगतात, माणसात ते माणसं कोणाला म्हणायचं, आपलं स्वतःच वाईट झालं तरी हरकत नाही पण जगाचं कल्याण करायचं. प्रमाण देतो, संसाराच्या नावे घालून शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरे भजनी हे जवळले जग चुकविला लाग कळी काळाचा. तसं भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अवतीर्ण होतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, कृष्ण गोकुळी जन्मला. आता इथं दोन मुद्दे मला तुम्हाला विचारायचे. भगवान परमात्मा अवतीर्ण होत असताना गोकुळात झाला का मथुरेत झाला? कुठे झाला? कुठे झाला? मथुरेत झाला. भगवान परमात्मा अवतीर्ण होत असताना मथुरेत झाला. पण तुकोबारा सांगतात की कृष्ण गोकुळे जन्माला. तर याचा अर्थ असा आहे, आपण जन्माला कुठे आलो याला किंमत नाही, आपण कर्म करायला सुरुवात जिथून केली तिथून त्याला किंमत आहे. विठाला विठाला विठाला. गोकुळी जन्मला. पुढे महाराज म्हणतात, दुष्टा छळका पसुटला. या प्रकाराने जे पापी होते त्यांना मात्र त्या ठिकाणी दुःख झालं आणि जे भक्त होते त्यांना मात्र त्या ठिकाणी आनंद झाला. महाराजांना विचारलं, महाराज भगवान परमात्मा अवतीर्ण होतो, काही जणाला सुख होतं आणि काही जणाला दुःख होतं. एक प्रमाण गाथ्यामध्ये आलेलं आहे. महाराज म्हणतात, ज्या वेळेला पाऊस असतो ना त्या पावसाने फक्त पडायचं काम करायचं. ते हागंदारीमध्ये पडतं का शेतात पडतं याचा त्याने विचार करायचा नाही. तसं दिवा घरात लावल्यानंतर त्याच्यामध्ये कर्म कोण चांगलं, कोणी त्याच्यामध्ये पोथी वाचत असेल बरं का, कुणी त्याच्यामध्ये देवाची पूजा करीत असेल आणि कुणी त्याच्यामध्ये पाप कर्म करत असेल, कुणी त्याच्यामध्ये चोरी करत असेल. दिव्यानं फक्त प्रकाश देण्याचं काम करायचं, कोण काय कर्म करते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. तसं भगवान परमात्म्यानं प्रत्येकाला या ठिकाणी जन्म द्यायचा, त्याच्यामध्ये कोण चांगलं करतं कोण वाईट करतं याचा विचार करायचा नाही. एक उदाहरण देतो, दुसऱ्या प्रमाणावर येतो की ज्यावेळेला एक चोर चोरी करून पळू लागला आणि पळत असताना एका साधू महात्म्याच्या आश्रमामध्ये गेला. साधू महात्म्याच्या आश्रमामध्ये गेल्याबरोबर त्या साधू महात्म्याला सांगितलं, माझ्या पाठीमागे पोलीस आले तर मला या ठिकाणी लपण्याकरता जागा द्या. पण चोरानं खरं सांगितलं, मी चोर आहे, माझ्या पाठीमागे पोलीस लागलेले आहेत तर मला लपण्याकरता जागा द्या. त्यानं सांगितलं, मी चोराला अजिबात जागा देणार नाही. 1 तास झालं, 2 तास झालं, पोलीस जवळ आलेले होते. तितक्यात आकाशाची वाणी झाली आणि आकाशाची वाणी झाल्यानंतर भगवान परमात्म्यानं आकाशाच्या वाणीमध्ये सांगितलं, अरे बाबा साधू म्हणून घेतोस तेवढे त्या चोराला जागा दे लपण्याकरता. त्यानं सांगितलं, हा चोर आहे, चोरी करतोय आणि याला मी जागा कशी देऊ? भगवंताने उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? अरे जन्माला येण्याच्या अगोदर मला माहिती होतं की हे मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर चोऱ्या करणार आहे, त्याला जर मी या मृत्यूलोकामध्ये जागा दिली तर तू लपण्याकरता का जागा देणार नाही? विठाला भगवान परमात्मा प्रत्येकावर कृपाच करत असतो. पण कृपा करत असताना 3 प्रकारची कृपा आहे. महाराज म्हणतात, एक असणारी ओढ्याची कृपा, दुसरी असणारी नदीची कृपा आणि तिसरी असणारी सागराची कृपा. बरं का, ओढ्याची कृपा ही टिकत नाही, नदीचीही कृपा टिकत नाही, पण जगद्गुरु तुकोबारा सांगतात सागराची कृपा मात्र टिकते. विठाला विठाला तुका म्हणे हातवर कृपेचा सागर, 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 नामासाठी पार पावलेलं, नामासाठी पार नामासाठी पार पावले, नामासाठी पार पावले. तुका म्हणे हातवर कृपेचा सागर, नामा
धर्मासाठी पार पावावी देवही कृपा करतो आणि संत महात्मे कृपा करतात. कृपा केली या संतजनी माझी अलंकार लिवाने प्रति लावी हे कीर्तने तुका चरणी लोळतसे. या प्रकारानं भगवान परमात्मा अवतीर्ण होतो, प्रत्येकावर कृपा करतो. पण महाराज म्हणतात जे पापी आहेत ना त्यांना वाईट वाटतं आणि जे भक्त आहेत मात्र त्यांना त्या ठिकाणी आणतो. दुष्टाचळ काप सुटला. मग महाराज असा जो असणारा भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये जन्माला येत नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय दुसऱ्या प्रमाणामध्ये सांगतात, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा कृष्णाचा अवतार, आनंद करती घरो घरो, आनंद करती घरो घरो, आनंद करती घरो घरो. होता कृष्णाचा अवतार आनंद करीत घरोघर. महाराज म्हणतात प्रत्येक घरामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाला की त्या ठिकाणी आनंद होतो. एक उदाहरणाची फक्त पुनरावृत्ती करतो. तर वस्तू एकच असते पण एकाला सुख देते आणि एकाला दुःख देते. वस्तू एकच आहे. आपण जर विचार जर केला तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात काही जणांना भरपूर पाऊस पडावा होतो, काही जणांना पाऊस पडू नये वाटतो. बरोबर ना? कोल्हापूर सांगलीला जर गेलं त्यांना जर विचारलं पाऊस पडावा का तर ते म्हणतात पाऊस पडू नये. आणि मराठवाड्यामध्ये जर लोकांना विचारलं पाऊस पडावा का तर मराठवाड्यातले सर्व मंडळी म्हणतात की पाऊस पडावा. मला सांगा पाऊस पडावा काही जणाला वाटतं आणि काही जणाला वाटत नाही. तसं भगवान परमात्मा काही जणाला अवताराला यावा वाटतो आणि काही जणाला मात्र अवताराला येऊ नये वाटतं. आता मुद्दा फक्त लक्षात घ्या. एवढी मोठी अवस्था सोडून एखाद्या व्यक्ती मुख्यमंत्री झाला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला जर विचारलं का हो तुम्ही हाशेगावचे सरपंच होता का, ती म्हणेल अहो मुख्यमंत्री पद भोगलं तुम्ही मला सरपंच व्हायला सांगता का. ज्यानं मोठं पद भोगलेलं आहे त्याला लहान पद भोगावं वाटत नाही, अभंगाकडे यायचंय. तसं ज्यानं जायकवाडीचं धरण पाहिलंय, ज्याने उजनीचं धरण पाहिलंय त्याला जर विचारलं भंडारवाडीचा बंधारा बघायला येता का तर जमल का. याचा अर्थ ज्यानं मोठं सुख भोगलंय त्याला लहान सुख भोगण्याची गरज नाही. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या मृत्यू लोकांमध्ये अवताराला यायचंय पण कशा करता यायचं तर याच्या करता यायचं. संत महात्मे या अवताराला येतात आणि भगवान परमात्मा या अवताराला येतो पण कशा करता येतो. तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले ते ऋषी साच भावे वर्ताया. जुना जो मार्ग होता तो जुना मार्ग त्याच्यावर काटे पडलेले होते ते बाजूला करण्याकरता मार्ग स्वच्छ करण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये आम्ही त्या ठिकाणी येणार. देवही मृत्यू लोकांमध्ये येत असतो आणि संत महात्मे मृत्यू लोकांमध्ये येत असतात. पण दोघालाही येण्याकरता या ठिकाणी कारण असतं. धर्मरक्षा या कारणी संत होता ती अवतीर्णे. काय करायचं अवतरती म्हणजे वैकुंठ लोक सोडायचा आणि या मृत्यू लोकांमध्ये यायचं. आता याचे 2-3 कारण पुढे सांगण्याच्या ऐवजी मी सहज सांगून जातो. भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये अवताराला येतो तर कशा करता. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम तद्धर्मस्य. महाराज सांगतात परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृताम.
या प्रकारानं भगवान परमात्मा साधूचं रक्षण करण्याकरता, धर्माची संस्थापना करण्याकरता आणि पापी माणसाचा विनाश करण्याकरता भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अवतार येतो. म्हणून महाराज म्हणतात, होता कृष्णाचा अवतार पुढे आनंद करीत ही घरोघर. एकच उदाहरण देतो, कधी आपण कीर्तनात ऐकलं असेल किंवा नसेल. आपण लातूरला किंवा अंशाला जर स्टँडवर गेल्यानंतर आता ती पद्धत बंद झाली. आता 2-3 पद्धती महाराष्ट्रामध्ये बंद झाल्या. एक आपल्याकडे मराठवाड्यामध्ये नाही, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही गेला तर गाडा शर्यती असतात बघा, तिकडे बैलगाड्याच्या शर्यती असतात. आता तेही बंद झाले, 2-3 वर्ष झालं. आणि दुसरी गोष्ट अशी की पोपट पाळायचा असेल तर तोही पाळता येत नाही. माकड पाळायचं असेल कारण त्याला बंदिस्त करता येत नाही ना. त्याच्या पुढे साप जर आपल्या जवळ ठेवायचा असेल तर आता वर्तमान काळामध्ये ते ठेवता येत नाही, त्याच्यावर बंधन आलेले आहे. पण गारुडी लोक काय करतात, ते साप पाळतात आणि धरून आणतात आणि आणल्यानंतर एका दुर्डीमध्ये ते साप घेतात. मग औषधासारख्या स्टँडवर आपण जर गेलो तर गेल्यानंतर ते काय करतात, याच्या दुधाला 5 रुपये द्या, 10 रुपये द्या म्हणून ती दुर्डी आपल्या समोर धरतात. बरोबर. मग त्या दुर्डीत आपण ज्या वेळेला त्या सापाला पाहतो त्यावेळेला आपला आनंद होतो का दुःख होतं? बोला ना जरा. आनंद होतो. हे बाबा म्हणतात आनंद होतो. मला सांगा, त्या दुर्डीमध्ये साप आहे, तो साप जर त्या ठिकाणी फक्त पाहिला तरी आपल्याला दुःख होतं. बरोबर. आणि यदा कदाचित तो जर साप सुटला नेमका आपल्या यष्टीत घुसला तर किती आनंद होतो आपल्याला, सांगा ना. मला विनोद किंवा मनोरंजनाकरता सांगायचं नाही. मला सांगा, जी स्त्री त्या सापाला रात्रानी दिवस जवळ ठेवते पण तिला मात्र दुःख होत नाही. बरोबर. पण आपल्याला पाहिल्यानंतर दुःख होतं. आता अभंगाकडे येते. तसं पापी लोकाला भगवान परमात्म्याला पाहिलं की दुःख होतं, आणि जे मात्र भक्त आहेत भगवान परमात्म्या पाहिलं की दुःख आनंद होतो. महाराज म्हणतात आनंद असावा, पण कसा असावा? आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं बरं का. हरिपाठाचे अभंग झाले की आमचे नाथ महाराज म्हणतात, अरे तुम्हाला तर आनंद झाला, तो मर्यादित आनंद झाला, पण आम्हाला त्रैलोक्याचा आनंद झाला, त्रैलोक्याचा आनंद झाला. विठाला विठाला. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता. चरणी जगन्नाथा जगन्नाथा माय जगन्नाथ पाप जगन्नाथ, माय जगन्नाथ पाप जगन्नाथ. जय जगन्नाथ जय जगन्नाथ माय जगन्नाथ पाप जगन्नाथ, माय जगन्नाथ पाप जगन्नाथ. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, जय जगन्नाथ चरणी जगन्नाथ चित्त ठेवे. एक प्रमाण झालं. दुसरं प्रमाण आहे आनंदुरे आजी आनंदुरे सभाई अभ्यंतरी अवघा. 2 प्रमाण झालं. तिसरं प्रमाण देत असताना भाग गेला शीन गेला अवघा झाला. आता हे 3 प्रमाण झाले. आणि 4थं प्रमाण देत असताना अवघाचे संसार सुखाचा कळीन आनंदे भरील आनंदे भरीन तिन्ही लोके.
असे 4 प्रमाण झाले आणि महाराज त्या ठिकाणी सांगतात. इथं सुद्धा महाराजांनी सांगितलं होता कृष्णाचा अवतार आनंद करीत गुरु. फक्त एक काम करा, जगाकडे पाहण्याचा फक्त दृष्टिकोन बदला, तुम्हाला सुख झाल्याशिवाय राहणार नाही. जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर नाही बदलला तर तुमच्या आयुष्यभर त्या ठिकाणी दुःखच राहणार. माफी मागून उदाहरण देतो. नाथ महाराजांनी काशीहून तीर्थ आणलं. कोणाला पाजलो? कोणाला पाजलं? नाथ महाराजांनी काशीहून तीर्थ आणलं आणि तहानलेलं गाढव दिसलं आणि त्या गाढवाला नाथ महाराजांनी ते तीर्थ पाजलं. का? नाथ महाराजांना गाढवात देव दिसत होता, आपल्याला माणसात गाढव दिसतात. नाथ महाराजांच्या दृष्टीमध्ये आणि आपल्या दृष्टीमध्ये फरक तेवढाच आहे. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही दृष्टी बदलली, सृष्टी बदलल्याशिवाय राहत नाही. तुम्ही फक्त दृष्टी बदला. काय झालं? गाढव गवतच खात नव्हतं. का? त्याला ते गवत सगळं वाळलेलं होतं, त्याच्यामुळे ते गवत खात नव्हतं. मग एका व्यक्तीने सांगितलं, तुमच्या गाढवाने जर गवत खावं असं जर वाटत असेल तर हिरव्या काचेचा चष्मा आणून फक्त गाढवाला लावा. वाळलेलं गवत पण गाढव खाऊ लागलं. काय झालं? दृष्टी बदलली का सृष्टी बदलली? सृष्टी नाही बदलत, तुमची फक्त दृष्टी बदला. त्या प्रकारानं जगाकडे पाहत असताना जे जे दृष्टी दिसे, नाथ म्हणाचे हरिपाठ प्रमाण, जे जे दृष्टी दिसे ते ते हरे रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. तसं महाराज म्हणतात, भगवान परमात्मा तर अवताराला येणार आहे, फक्त त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी तुम्ही त्या ठिकाणी बदला. होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर. भगवान परमात्मा अवताराला आला की प्रत्येक घरामध्ये अवतार होतो. एक माफी मागून उदाहरण देतो. दुसऱ्याची स्तुती करण्याकरता सुद्धा माणसाचं मन मोठं असावं लागतं. बरं का? माणसाचं मन मोठं असावं लागतं. आमचे महाराज सांगत असतात बघा, एखाद्यानं जर गाडी घेतली आणि गावातले लोक म्हणले ना त्याने गाडी घेतली तर ती म्हणणार हप्त्यावर घेतली असणार, ह्याला समाधानच नाही. लक्षात घ्या, एखाद्या व्यक्तीने जर त्या ठिकाणी जर फुकट जर मुलगी केली तर ती म्हणणार कोणी देतच नव्हतं त्याच्यामुळे फुकट केली. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्याचं चांगलं म्हणायची माणसाची वृत्ती राहिलेली नाही. मी जर तुमच्याकडे एक बोट केलं तर 4 बोट माझ्याकडे झाले असतात, मग तुमच्यापेक्षा जास्त दोषी मी असतो, हे लक्षात घ्या. तसं जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तोपर्यंत तर भगवान परमात्मा या मृत्यू लोकांमध्ये येतच नाही. मनुष्याला जर मृत्यू लोकांमध्ये यायचं असेल तर त्याच्याकरता 2-3 कारण आहेत. एक, जास्त जर पुण्य झालं मनुष्य स्वर्गाला जातो, जास्त जर पाप झालं तर कुर्मी कीटकाच्या जन्माला जातो. पाप आणि पुण्य समान झालं रे झालं की माणसाला या मृत्यू लोकांमध्ये येतात. पाप पुण्य समासमी तै पावी जय कर्मभूमी. पाप आणि पुण्य समान झालं, मग भगवान परमात्म्याचं झालं का, संत महात्म्याचं झालं का? याचा अर्थ संत महात्मे पाप पुण्याच्या विरहित संत महात्म्याची अवस्था असते. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येलो पाप पुण्यांगा. गोविंद आसनी गोविंद शयनी. महाराज म्हणतात गोविंद त्या म्हणे बैसलासे. या प्रकारानं झुंजार ते एक विष्णुदास जगी. पुढे महाराज म्हणतात पाप पुण्याअंगी नातळे त्या. या प्रकारानं पाप पुण्याच्या विरहित त्यांची अवस्था झाली असते. मग महाराज म्हणतात भगवंताचा अवतार होतो. सर्व काही जणांना सुख होतं, काही जणांना दुःख त्या ठिकाणी होतं. पण ज्या गोकुळामध्ये गवळणी होत्या त्यांना मात्र आनंदच झाला. महाराजांना विचारलं भगवंत अवतीर्ण झाल्यानंतर अवताराला आल्यानंतर काय करायचं? तुकोबारा त्याचं उत्तर अभंगाच्या 3ऱ्या प्रमाणात सदा नाम वाचे गती. सदा नाम विठ्ठला विठ्ठला सदा नाम वाटे गावे. सदा नाम वाटे गावे. सदा नाम वाटे गावे. सदा नाम वाटे गावे. सदा नाम वाटे Prema
सदा नामवाचे गाते प्रेमी आनंदी नाचते. आज सोमवार आहे श्रावण महिन्यातला. एक सहज उदाहरण देऊन जातो. काय झालं, प्रेत यात्रा निघाली. चौघांनी खांदा दिलेला होता. मागे काही मंडळी होती, पुढे काही मंडळी होती. आणि आल्यानंतर त्यांनी मोठमोठ्यानं म्हणायचं राम नाम. बोला ना, राम नाम सत्य आहे. पण त्या ठिकाणी भगवान परमात्मा महादेव बसलेले होते. आणि बसल्यानंतर त्यांनी विचार केला, काय भाविक लोक आहे तू, राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे, सारखं रामाचं नाव घेतात. असं म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला आणि ते महादेवजी त्यांच्या बरोबर गेले. कुठे? स्मशानात. स्मशानात गेल्यानंतर मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्या वेळेला त्या प्रेताला घेऊन जात होते त्यावेळेला हे सर्वजण म्हणत होते राम नाम सत्य आहे. ज्या वेळेला त्या प्रेताला त्या ठिकाणी जाळलं बरं का, त्यावेळेला परत येताना लोक म्हणतात का राम नाम सत्य आहे? बोला ना जरा. येताना म्हणतात का नाही राम नाम सत्य हे कोणीच म्हणे ना. महादेवाने विचार केला, जाताना हे लोक राम नाम सत्य हे म्हणत होते, पण येताना म्हणत नाही. ज्याच्यामुळे राम नाम सत्य हे असं म्हणतात. मग मी जर विचारण्याकरता घरी गेलो तर तोपर्यंत तुम्ही इकडं पळून जाल. त्याने सांगितलं पळून जाणार नाही, मला एका झाडाला बांधून ठेवा आणि तुम्ही घरी जाऊन विचारा. मी तुम्हालाही विचारतो आणि माझंही सांगतो. एक लक्षात घ्या, आपण जर एखादं कर्म केलं तर कर्म केल्यानंतर त्याचं विनाशायास पुण्य आपल्या पत्नीला जातं. पण एक लक्षात घ्या, पाप जे केलेलं असतं ते मात्र 100% ते पाप आपल्याकडे राहतं, ते मात्र पत्नीकडे जात नाही. म्हणून सत्यनारायण करत असताना ब्राह्मण काका म्हणत असतात, हाताला हात लावा. हाताला हात लावल्याबरोबर विनाशायात निम पुण्य ट्रान्सफर झाल्याशिवाय. नारदाने पत्नीला विचारलं, तू या पापामध्ये सामील होणार का? ते म्हणले, आम्हाला सांभाळणं हे तुमचं कर्तव्य, तुमच्या पुण्यात मी सामील होईल पण पापात सामील होणार नाही. मुलांना विचारलं, मुलानं सांगितलं, बाबा आम्ही लहान असताना सांभाळ करणं हे तुमचं कर्तव्यच आहे, आम्ही पापामध्ये सामील होणार नाही. आई वडिलांनी सांगितलं, बाबा तू ज्या वेळेला लहान होता त्यावेळेला आम्ही तुला सांभाळलं, आता उतरत्या वयामध्ये सांभाळणं हे तुझं कर्तव्य आहे, आम्ही तुझ्या पापात सामील होणार नाही. अभंगाकडे यायचंय. काय झालं, त्यांच्या लक्षात आलं. लक्षात आल्याबरोबर परत आले आणि नारदजीला सांगितलं, नारदजी माझ्या पापामध्ये कुणीही सामील होण्याकरता तयार नाही. मग आता फक्त एकच काम करा, जी वेळ मिळेल, जे काळ मिळेल, जे ठिकाण मिळेल तिथं फक्त एकच काम करा, ठाई जवळ सुनी करा एक चित्त. फक्त काम करा, आवडी अनंत त्या भगवंताचं नामस्मरण तुम्ही करा. आवडीनं भगवंताचं नामस्मरण करा. पण कसं, सदा नाम वाची गाते. आता भगवंताचं नामस्मरण या वाचीनं करायचं. गे गे माझी वाची गोड नाम विठोबाची. पुढचे प्रमाण सांगत असताना महाराज म्हणतात, नामस्मरण करायचं पण कोणाचं करायचं? तुकोबाराय म्हणतात, देव जरी अनेक असतील पण आपण वारकऱ्यानं नामस्मरण करत असताना मात्र त्याचंच करायचं. कोणाचं? कोणाचं? विठाला विठाला विठाला. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गावे आम्ही विठोबाचे नाम. आणि का बेकाम नाही आता, आणि का बेकाम नाही आता, मोरनिया वाचा तुझ्या तुझा, मोरनिया वाचा
काम आणि काच काम नाही आता विठोबाचे नाम विठोबाचे नाम आणि काच काम नाही एक गावे आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही येते. एक गौरांग महाप्रभू उत्तर प्रदेशातून गेले. त्यांनी काय करायचं, भगवंताचं नामस्मरण अखंड करायचं. आणि अखंड करत असताना मुस्लिम जो देश होता त्या देशामध्ये ते नामस्मरण करत करत गेल्यानंतर त्याचा परिणाम असा झाला, तिथं जे काही मुस्लिम जे मंडळी होती त्यांनी सांगितलं इथं तुम्ही नामस्मरण करायचं नाही. मग काही जणांनी धरण्याचा प्रयत्न केला. त्यांना धरण्याचा प्रयत्न केल्याबरोबर त्याचा परिणाम काय झाला हो? मला तुम्हाला विचारायचंय, परिसराला जर लोखंड लागलं तर लागल्यानंतर 5 दिवसानं त्याचं सोनं होतं. जागेत ना तुम्ही? जागेत का? किती दिवसानं त्याचं सोनं होतं? किती दिवसानं? किती दिवसानं म्हणण्यापेक्षा लोखंडाने परिसर एकमेकाच्या जवळ आले की काही क्षणात त्याचं सोनं झाल्याशिवाय हे जरा लक्षात येणार नाही. विंचवाच्या नांगीवर पाय पडल्यानंतर किती दिवसानं चमत्कार घडतो? सांगा ना, हे जरा लवकर लक्षात येईल. सांगा ना, किती दिवसानं म्हणण्यापेक्षा विंचवाच्या नांगीवर पाय पडला की चमत्कार झाला. हे जसं तसं भगवंताचं नामस्मरण केलं की त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अग्नीवर जरी पाय पडला तरी चटका बसल्याशिवाय राहत नाही. तसं काय तुकोबराने गोड प्रमाण दिलं. तुकोबरा म्हणतात, माझ्या देवाचं नामस्मरण तुम्ही जर अट्टहासानं उच्चारण जर केलं तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. न कळे ते कळो येईल उगले नामी या विठ्ठले एकाची आलप्य तो लाभ होईल अपार नाम निरंतर म्हणता वाचे. इथं शब्दाला बघा वाचे. महाराज म्हणतात नाम निरंतर म्हणता वाचे. भगवंताचं नामस्मरण तुम्ही जर वाचन केलं तर कायिक वाचिक आणि मानसिक तप झाल्याशिवाय राहणार नाही. पण या प्रकारानं महाराज त्या ठिकाणी म्हणतात सदा नाम वाचे गाती. पण गात असताना वारकऱ्यांना दुसऱ्याला गायचं नाही, एका भगवान परमात्म्याला गायचं. भावे गावे गीत शुद्ध करो पुढे महाराज म्हणतात शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. जास्त जरी एखादी गोष्ट असली पण कमी मन बिघडल्याशिवाय राहत नाही. मला विचारायचंय 10 लिटर दूध आहे आणि 10 लिटर दुधामध्ये त्या ठिकाणी 1 मिठाचा खडा पडला तर त्याचं काय होतं? 10 लिटर दूध असू द्या पण 1 मिठाचा खडा पडला तर ते दूध नासल्याशिवाय राहत नाही. आता मला तुम्हाला विचारायचंय किती बहुमत असू द्या पण सगळे जर माणसं एकत्रित आले तर बहुमताला सुद्धा खाली घालतात का नाही? बघा ना वर्तमान काळात म्हणजे लक्षात येईल तुमच्या परिस्थिती अशी होती. या प्रकारानं महाराज म्हणतात काही वेळेला चांगल्याला किंमत आहे आणि काही वेळेला वाईटाला किंमत आहे. वाईटाला किंमत कशावरून म्हणाल? काही गोष्टी चांगल्यातल्या चांगल्या आहेत आणि काही गोष्टी वाईटातल्या चांगल्या आहेत. तुम्ही म्हणाला वाईटातल्या चांगल्या कशा काय आणि चांगल्यातल्या चांगल्या कोणत्या? चांगल्यातल्या चांगलं कोणतं? भगवंतानं शरीर दिलं आणि भगवंताचं नामस्मरण केलं हे चांगल्यातलं चांगलं आहे. भगवंतानं शरीर दिलं पण त्याचं नामस्मरण नाही केलं हे चांगल्यातलं वाईट आहे. हे लक्षात घ्या.
कारण देवाचं नामस्मरण हे चांगलंच आहे आणि आपलं चांगलं झाल्याशिवाय राहत नाही. नाम चांगले चांगले माझे कणगिरा हो बली, त्याचा परिणाम कपी कुळ उद्धरले मुक्त केले राक्षसा. सगळ्याचा उद्धार करण्याचं काम भगवंतानं त्या ठिकाणी केलं. म्हणून सदा नाम वाचे गाती. पुढे महाराज म्हणतात प्रेमी आनंदी नाचते. पुढचा दृष्टांत तुम्हाला जरा पटणार नाही पण सांगितल्याशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबरायची ओवी देतो, तुकोबरायचं प्रमाण देतो, पुन्हा त्या ठिकाणी नामदेवरायचं प्रमाण देतो. नामदेवराय म्हणतात तुम्हाला नाचायचंय ना नाचा, पण नाचत असताना कुठे नाचा, नाचताना कुठे नाचा. विठाला 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 नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई. नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, सर्व सांडोनी माझाई, सर्व सांडोनी माझाई. ज्ञानदीप लावू जगी. आपण जर कीर्तनामध्ये टाळी वाजवा म्हणलं तर लोकांना ते पटत नाही. कीर्तनामध्ये नाचा म्हणलं तर लोकांना ते पटत नाही. पण आता मात्र देवाने काही गोष्टी अशा करून ठेवल्या की पहिलं लोकांना चान्स तरी होता कमीत कमी लग्नात नाचायचा. पण आता असं झालंय की लग्न सुद्धा किती लोकात लग्न आहेत, हा 25 लोक सुद्धा नाही, 25 लोक सुद्धा नाही. आमच्याकडे सोलापूर जिल्ह्यामध्ये तर 20 लोकांनाच परवा नाही, बरोबर नाही. आणि पंढरपूरची वारी आली की कोरोनाचे पेशंट वाढतात. आता वाढतात का वाढवतात हे माहिती नाही. विठाला हा विठाला हा मी आता पाठीमागे माझं कीर्तन झालं वास्तुशांतीचं, त्या दिवशी मी सहज सांगून गेलो वारी करता सांगतो. पण हा वारी करता आमचे प्रांत आहेत डोले साहेब म्हणून, त्यांनी एक ग्रामसेवकांना 5-6 जणांना बोलावून घेतलं. त्यांनी सांगितलं तलाठी ग्रामसेवक सगळी मंडळी, ते म्हणले काही करा आपल्याला 3000 लोक बरोबर त्या ठिकाणी पॉझिटिव्ह काढायचे. किती लोक स्वरूपी भगवंताबद्दल स्वभावानच पॉझिटिव्ह आहे, ते निगेटिव्ह राहतीलच कशी. विठाला विठाला पाठीमागे येतो ना गोंधळीला कीर्तन करून मी पंढरपूरला गेलो. एका दिवशी खोकला, एका दिवशी सर्दी. मला वाटतं नक्की आपला नंबर लागला काय सांगता येते कधी कोणाचा नंबर लागेल काय. परिस्थिती अशी आहे. पण आपण वारकऱ्यांनी चिंता करायची नाही. कोरोना हा नाहीच हो, मी खरं सांगतो तुम्हाला. सर्दी पडसं खोकला नाही का सर कोणाला, सगळ्यालाच आहे ना. पण परिस्थिती काय झाली, पहिलं काय व्हायचं, एखादा मनुष्य जर काही चांगली चर्चा चालू झाली, मी आनंदी नाचते नाचा, पण नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. एक उदाहरण देतो. मला पुढे गोकुळाष्टमीचा प्रसंग थोडा सांगायचा, जन्माचा वेळेवर मला त्याची सांगता करायची. आणि वारकरी संप्रदायामध्ये नियम कसा आहे की आवडे करतात. पण माळेगावला जर तुम्ही गेलात तर फक्त घोडे नाही सगळेच मिळते. तिथं माकडं सुद्धा मिळतात, पोपट मिळतात, नवे नवे कुत्रे सुद्धा मिळतात. मिळतात का नाही, कुत्रे सुद्धा मिळतात ना तिथं, मिळतात. पण एका व्यक्तीनं प्रत्येक वेळेला पत्नीला म्हणायचं का ग माळेगावची यात्रा, यात्रा नाही म्हणतात त्याला, जत्रा म्हणतात बरं का. माळेगावची जत्रा जवळ आली आणि मी माकडे एक विकत आणू का. एक लक्षात घ्या, आपण सगळे शेंडीसहित प्रपंचात बोललेली माणसं आहे, आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव आहे. आपण जर एखादी गोष्ट घरात पुन्हा पुन्हा म्हणत असेल आणि घरातले लोक जर लक्ष देत नसेल तर ओळखायचं त्यांच्या मनात नाही, बरं का नाही. मग त्यावेळेला तो मनुष्य म्हणायचा 2-3 दिवसावर जत्रा आली, मी एक माकडच घेऊन येतो. 2 दिवस पत्नी काही बोलली नाही, पण तिसऱ्या दिवस ती म्हणली काय म्हणता हो तुम्ही. ती मला काय करतो, माळेगावच्या जत्रेत जातो एक माकडच आणतो. तिथं उतर आहे का, ज्ञानोबराच्या ओवीला धरून आहे. ती म्हणली काय म्हणता तुम्ही, माकड आणतो. घरात एक माकड असताना दुसरं माकड आणतात कशाला, जागेत की नाही. ती काय म्हणली, घरात एक माकड असताना दुसरं माकड आणता कशाला.
ज्ञानोबाऱ्यांनी ओवी दिली. ज्ञानोबाराय म्हणतात की काय करा, आपलं जे हे माकड आहे ना, ह्या माकडाचं वर्णन करत असताना ते सांगतात की स्त्रियेचे छंदे नाचे माकड गारुड्याचे जैसी होय. आपण जर घरात जर त्या ठिकाणी महिलेचं ऐकत असेल तर ज्ञानोबाराय म्हणतात माकडामध्ये आणि आपल्यामध्ये काही फरक नाही. नाचणं हा शब्द त्या ठिकाणी आला. तसं आपण नाचायचं, एक तर भजनात नाचा, एक तर नाचत असताना कीर्तनामध्ये नाचा, नवे नवे पालखी सोहळ्याबरोबर दिंडीत आपण त्या ठिकाणी नाचणार. हे नाचण्याचे त्या ठिकाणी ठिकाण आहेत. पण या प्रकाराने महाराज म्हणतात सदा नाम वाचे गाते, प्रेमे आनंदे त्या ठिकाणी आपण नाचते. पण महाराज याचा परिणाम काय होतो? तुकोबाराय म्हणतात तुमचं कोणतंही पाप असू द्या, तुका म्हणे हारती दोष, 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 आनंदाने करीते घोष, आनंदाने करीते घोष, आनंदाने करीती घोष, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा, होता कृष्णाचा अवतार, 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 होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घर घर, 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 आनंद करती घर घर. होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार. आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, आनंद करती घरोघर. एक दोन उदाहरण देतो आणि मध्यंतरी ते मी भजन घेतो. मी गोकुळाष्टमीच्या प्रसंगाकडे वळतो. तुका म्हणे हरती दोष. काही जणांना दोष पाहण्याची सवय लागली, त्यांना निर्दोष व्यक्तिमत्व त्या ठिकाणी दिसत नाही. बघा, सभेमध्ये दुर्योधनही बसले आणि धर्मराजाही बसले. त्यांना सांगितलं दुर्योधनाला, या सभेमधून काय करा, तुम्ही चांगले लोक घेऊन या. दुर्योधनाला एकही चांगली व्यक्ती दिसली नाही. आणि धर्मराजाला सांगितलं, याच्यातून तुम्ही एखादा वाईट मनुष्य घेऊन या. त्यांना एकही वाईट मनुष्य दिसला नाही. जशी तुमची दृष्टी असेल त्या प्रकाराने तुम्हाला सृष्टी त्या ठिकाणी दिसत असते. महाराज म्हणतात, पण देवाचं नामस्मरण केलं की कितीही मोठे दोष असू द्या,
ते दोष त्या ठिकाणी हरण झाल्याशिवाय राहत नाही. कारण भगवंताचं नावच हरी आहे. हरिने माझे हरले चित्त भार वित विसरले समचरण दृष्टी विठेवरी साजरी ते माझे हरी वृत्ती राहू. प्रत्येकाचं त्या ठिकाणी पाप हिरावून घेतो म्हणून भगवान परमात्म्याला हरी ही संज्ञा त्या ठिकाणी प्राप्त झाली. तुका म्हणे हरते दोष. पुढे महाराज म्हणतात आनंदाने करते घोष. आता घोष करायचा म्हणजे कसा करायचा? तुकोबराय म्हणतात नामस्मरण केलं आणि पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. हे वारकरी संप्रदायाचा घोष आहे. घोष सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्त समाधान. तुका म्हणे हरती दोष आनंदाने करती घोष. होता कृष्णाचा अवतार आनंद करीती घरोघर. सर्वांना विनंती आहे, वेळेमध्ये चिंतन सेवेची सुरुवात झाली. वेळेमध्ये आपल्याला पुढे सांगता करत असताना 12ला 10 मिनिट कमीत असताना बरं का फुलं वगैरे आणली ते नाही बरं. क्षेत्रास ऋषी मुनी सर्वा न पूजिती देवा तेव्हा कोणी राही येले यज्ञ मोडीले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्य भेने. या दृष्टिकोनातून भगवान परमात्मा अवतीर्ण होतो. पण कधी साधूचा अवमान व्हावा लागतो. त्या ठिकाणी महाराज म्हणतात अधर्म वाढावा लागतो आणि धर्म कमी व्हावा लागतो. ज्यावेळेला अधर्म धर्माचा पराभव करेल त्यावेळेला भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये त्या ठिकाणी येतो. नामदेवराय म्हणतात पण भगवंत अवतीर्ण व्हायचा असेल तर त्याच्याकरता अगोदर तपश्चर्या करावी लागते. भागवत जर या ठिकाणी झाला असेल तर भागवतामध्ये एक कथा झाली. वसुदेव आणि देवकी पहिल्या जन्मामध्ये कोण होते? कोण होते? सुतपानी पुष्णी. शब्द जर भागवत ऐकला असेल तर त्याच्यामध्ये लक्षात येईल. सुतपानी पुष्णी. त्यांनी काय केलं? भगवान परमात्म्याची तपश्चर्या केली आणि सांगितलं देवाला देवा काही करा पण आमच्या पोटी तुम्ही जन्म घ्या. जन्म घ्या म्हटल्यानंतर भगवंताने सांगितलं मी तुमच्या पोटी जन्म यावेळेला घेऊ शकत नाही पण पुढच्या वेळी मात्र मी तुमच्या पोटी त्या ठिकाणी जन्म घेईल. जन्म घेईल म्हटल्यानंतर तेच वसुदेव आणि सुतपानी पृष्ठी पुढच्या जन्मामध्ये वसुदेव आणि देवकी झाले. झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलं आता आमच्या पोटी जन्म घेणार का? भगवंतानं सांगितलं जन्म घेणार. पण कथाभाग वारकरी संप्रदायामध्ये असा सांगितला जातो की ज्यावेळेला वसुदेव आणि देवकीचा विवाह ठरला आणि ठरल्यानंतर त्याच्यामध्ये आकाशाची वाणी झाली का 8वा जो पुत्र वदिल तुझसी ऐकून मानसी क्रोधावला घेऊन या खडग मारावया धावला ना हात तो धरेला वसुदेवी. काय झालं? हिचा जो असणारा 8वा पुत्र तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. असं ज्यावेळेला आकाशाची वाणी झाली आणि वाणी झाल्याबरोबर काय झालं? कंस आला आणि मारण्याकरता धावणार. तितक्यात त्यावेळेला त्याने सांगितलं अरे 8वा पुत्र मारणार आहे मग आपण हे बाकीच्याला मारण्याची गरजच काय? गरज काय म्हटल्यानंतर काय केलं? मग त्याने सांगितलं असं करा आम्हाला बंदीखान्यामध्ये ठेवा. वसुदेव आणि देवकी या दोघांना त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये ठेवलं आणि बंदीखान्यामध्ये ठेवल्यानंतर आता जन्माला येत असताना 6 पुत्र जन्माला आले. बघा 6 जण जन्माला आले. कोण कोण जन्माला आलं? महाराज म्हणतात पहिला जन्माला आला, दुसरा जन्माला आला, तिसरा जन्माला आला, चौथा, 5वा आणि 6वा. 6 जण जन्माला आले. पण कोण जन्माला आले? महाराज म्हणतात काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी संपवत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा जन्माला येत नाही. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे
तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि वारकरी संप्रदायामध्ये महाराज म्हणून जर टिकायचं असेल तर या गोष्टी आवडल्या पाहिजेत. मी आताच आमचं सहज बोलणं झालं, मला वाटतं कमीत कमी 15 ते 17 वर्ष झालं असेल मी या गावला एवढे वर्ष झाले असेल. मी आळंदीहून ज्यावेळेला पहिल्यांदा शिक्षण घेऊन आलो आणि आल्यानंतर पहिला सप्ताह लातूर जिल्ह्यामध्ये जर आम्ही कुठे केला असेल तर कुठे केलता, आसेगावमध्ये केलता. पण 7 दिवस मी आणि त्र्यंबक महाराज आंबोली तर 7 दिवस राहिलो होते बरं का. 7 दिवस राहिल्यानंतर तो आनंद वेगळाच होता बरं का. तो आनंद एवढा वेगळा होता की मला वाटतं एक घर आणि एकही झोपडी आम्ही जायची ठेवली नसेल. प्रत्येक घरोघरी गेलो. आणि मी त्या दिवशी तांड्यावर कार्यक्रमाला आलो, त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज 16 वर्षापूर्वी तुमचा माझ्याबरोबर काढलेला फोटो मला दाखवला त्यांनी. विठाला 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 म्हणून मी देवाला प्रत्येक वेळेला एकच प्रार्थना करत असतो, माझे जेवढे जेवढे लातूर जिल्ह्यामध्ये गाव आहेत तेवढ्या तेवढ्या समाजाचं प्रेम कायम मला जमिनीवर ठेव. मला असा कधी अभिमान देऊ नको की आपण मोठे झालो का, काय झालो का. कारण का देवाच्या समोर गेल्यानंतर मुलानं सहज वडिलांना विचारलं, बाबा देवाच्या समोर गेल्यानंतर चप्पल का काढतात? तेवढं वडिलांना उत्तर दिलं, चप्पल काढल्यानंतर माणसाचे पाय जमिनीवर राहतात म्हणून चप्पल काढायचे असते. विठाला 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 भगवान परमात्मा अवतीर्ण होणार म्हणून प्रमाण दिलं की काम क्रोध बंदी खाणे तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. या सर्व गोष्टी आवरा, काम आवरा, क्रोध आवरा, लोभ आवरा. काम कोणी आवरला? महाराज म्हणतात जगद्गुरु तुकोबारायकडं काही नास्तिक लोकांनी स्त्री पाठवलं, पण स्त्री पाठवल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायने त्या स्त्रीला एकच प्रश्न विचारला, अगं एक लक्षात ठेव, तुका म्हणे तुझं पाहिजे व्रतार तरी काय नर थोडे झाले, तिकडे काही माणसं नव्हते का, तुम्ही इकडे आलात. शेवटी तुकोबाराने त्या स्त्रीला सांगितलं, जाई हो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैशिनो. याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी काम नव्हता, नाथ महाराजांच्या ठिकाणी क्रोध नव्हता, तुकोबाराच्या ठिकाणी लोभ नव्हता. का छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबाराला नजराना दिला, पण जगद्गुरु तुकोबाराने तो नजराना परत पाठवला. देवट्या छत्री गोडे हे तो बऱ्यात न पडे. काम नव्हता, क्रोध नव्हता, लोभ नव्हता, या सर्व गोष्टी संत महात्म्याच्या ठिकाणी नव्हत्या. मग हे 6 गोष्टी गेल्या आणि 7वा जो गर्भ आहे तो मात्र त्या ठिकाणी जन्माला येणार. त्या ठिकाणी महाराज म्हणतात 7वा जो गर्भ योगमाया नेत आश्चर्य करीत म्हणा माझी. 7वा गर्भ मात्र त्या ठिकाणी योगमायेने नेला. आता यायच्या अभंगावर. मग त्यावेळेला 8वा जो असणारा भगवान परमात्मा तो जन्माला येणार. आणि जन्माला येत असताना महाराज त्या ठिकाणी म्हणतात भगवान परमात्मा या मृत्यूलोकामध्ये यायचा, पण येत असताना काही गोष्टी अनुकूल झाल्या. कोणत्या गोष्टी अनुकूल झाल्या? नदी भरून वाहू लागली तावरजा. बरोबर आहे का नाही? आहे का नाही पाणी आता? आहे का नाही यावर्षी? आहे का नाही? तावरजा भरून वाहू लागली. परिस्थिती अशी झाली, तावरजा भरून वाहू लागली, पण पंढरपूरच्या चंद्रभागेचं पाणी मात्र आटलं. आता चंद्रभागा वाहत नाही. भगवान परमात्मा जन्माला यायचा. श्रावण महिन्याचं एक महत्व आहे. महाराज म्हणतात त्या ठिकाणी काय होतं, पाऊस त्या ठिकाणी भरपूर येत असतो. आता सुद्धा पाऊस आला बघा, हे लक्षात घ्या. हे सुद्धा सगळी अनुकूलता असावी लागते. पाऊस येऊ लागला, नदी त्या ठिकाणी दुथडी भरून वाहू लागली. या सर्व गोष्टी घडल्या. सर्वांना त्या ठिकाणी आनंद झाला. आणि आनंद होत असताना भगवान परमात्म्यानं आई वडिलाला सांगितलं मी जन्माला येणार, पण येत असताना काही गोष्टी घडतील. कोणत्या? मोर आनंदाने त्या ठिकाणी पिसारे पसरून त्या ठिकाणी नाचतील. बरोबर, नद्या दुतड्या भरून त्या ठिकाणी वाहतील. आणि प्रत्येकाला मी त्या ठिकाणी आनंद देण्याकरता या मृत्यूलोकामध्ये येईल. मग भगवंत अवतीर्ण होणार. पण अवतीर्ण होत असताना त्या बंदीखान्यामध्ये ज्यावेळेला त्यांच्या आई वडिलांना ठेवलं, 1 2 3 4 5 6 7 हे सर्वजण त्या ठिकाणी जन्माला आले. पण एक लक्षात ठेवा, भगवान परमात्म्याने विचार केला की जर आपल्याला मृत्यूलोकामध्ये जर 8वा जन्माला जर यायचं असेल तर त्याच्याकरता अगोदर आपण कंसाकडून पाप करून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मृत्यूलोकामध्ये येणार नाही. आमच्या नामदेवरायांनी सांगितलं. नामदेवराय म्हणतात त्यांनी काय केलं, त्यांना सांगितलं, नारदजी आले आणि कंसाला सांगितलं, अरे हे 5-6 जण होते, यांना तू मारलं नाहीस का? ते म्हणले मारायची काय गरज आहे, 8व्याला आपण मारलं की सगळं त्या ठिकाणी मिटून जाईल. पण त्यावेळेला त्याने सांगितलं एक लक्षात घे, हे गणित उलट आहे. एखाद्या वेळेला जर तू उलट जर मोजलं तर पहिला सुद्धा 8वा होऊ शकतो, दुसरा सुद्धा 8वा होऊ शकतो, तिसरा सुद्धा 8वा होऊ शकतो. मग काय करा,
साही ही मारी तर दुराचारी. मग त्या दुराचार्याने काय केलं, या सगळ्यांना मारलं. कशा करता मारलं, आमचे महाराज त्या ठिकाणी सांगतात, पुण्य सारावया भेटे देव ऋषी. पुण्य सारावया पुण्य सारावया भेटे देव ऋषी. पुण्य सारावया भेटे देव ऋषी. वदे बाळकाची ठेवून, वदे बाळकाची ठेवून नको. वची बालकाची वची बालकाची सारावया भेटे देवऋषी, वदी बाळकाशी ठेवू नको. कंसाला सांगितलं, गणित बिघडल्याशिवाय राहणार नाही. मग काय करा, तुम्ही एक करा, या 6लाही मारा. 6 मारा म्हटल्यानंतर त्यांनी मारले. 6 मारले कोण, त्याचे गणित वेगळे. कोण मारण्याकरता आलं, कशा करता मारले. एक लक्षात घ्या, आपण जे जे कर्म करत असतो ते कर्म करत असताना त्याच्या पाठीमागे काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. बघा ना तुम्ही, दशरथ राजाला त्या ठिकाणी पुत्राचा वियोग झाला. चांगलं झालं का वाईट झालं. अहो मरते वेळी एकही पुत्र जवळ नव्हता. 4 पुत्र होते पण एकही पुत्र जवळ होता का. शेवटच्या वेळेला एकही पुत्र जवळ नव्हता. त्याला कर्मच कारण होतं. कशावरून, तर त्याचं कर्म कारण कोणतं होतं. ज्यावेळेला श्रावण बाळ आई वडिलाला पाणी नेण्याकरता आला, बरोबर, आई वडिलाला तहान लागलेली होती, पाणी नेण्याकरता श्रावण बाळ तिथं आला. आल्यानंतर एखादा हिंस्र पशु आहे म्हणून त्याने काय केलं, तिथून बाण सोडला. तो कोणाला लागला बाण, कोणाला लागला बाण, श्रावण बाळाला बाण लागला. श्रावण बाळाला बाण लागल्याबरोबर तो बाण वर्मावर लागला. दशरथ राजाला वाटलं एखादा हिंस्र पशु मारला गेला असेल. आवाज आला मोठा, आवाज आल्याबरोबर जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर पाहिलं तर एका व्यक्तीला, मनुष्याला तो बाण लागलेला आहे. त्याने सांगितलं, आता तुम्ही कोण. त्यावेळेला त्याने सांगितलं, अयोध्येचा राजा मी दशरथ आहे. तुम्ही मला वर्मावर बाण मारला आणि वर्मावर बाण मारल्यामुळे मी आता आई वडिलाजवळ जाऊ शकत नाही. तुम्ही फक्त एकच काम करा. काय करा, तुम्ही माझ्या हातामध्ये जो असणारा घडा आहे तो घ्या आणि माझ्या आई वडिलाला पाणी नेऊन द्या. त्याने काय केलं, तो घडा हातात घेतला आणि पाणी देण्याकरता जेवढा आई वडिलाकडे गेले दशरथ राजा. आई वडिलाकडे गेल्यानंतर ते काहीच बोलत नाही. पाण्याचा घडा समोर ठेवला. पाण्याचा घडा समोर ठेवल्याबरोबर त्याने सांगितलं, श्रावणा. आई वडील अंध होते श्रावणाचे. श्रावण, तू आम्हाला बोलत नाहीस का, आमच्यावर रागावलास का बोलत नाही, सांग ना. सांग म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, जोपर्यंत तू बोलणार नाही तोपर्यंत आम्ही पाणी पिणार नाही. नाविलाज असतो. दशरथ राजाला बोलावं लागलं. दशरथ राजाने सांगितलं, तुमचा श्रावण बाळ माझ्याकडून बाणानं मारला गेलाय आणि मी अयोध्येचा राजा असणारा दशरथ आहे. आता या अभंगावर इथं केले कर्म झाले त्याची भोग आली. तिथं काय झालं, त्या श्रावणाच्या आई वडिलांनी सांगितलं त्या दशरथ राजाला, अरे आमचा एकुलता एक पुत्र होता पण शेवटच्या वेळेला मात्र तो आम्हाला मिळाला नाही, आमच्या जवळ येऊ शकला नाही. एक लक्षात ठेव, तुला सुद्धा 4 पुत्र होतील. याचं दुःख झालं. मी कुठून बाजूला गेलो, केले कर्म झाले त्याची भोग आली. हे 6 जण कोण होते, तर महाराज त्या ठिकाणी सांगतात, हे 6 म्हणजे ते मुलं जन्माला आले पण याच्या अगोदर यांच्याकडून पाप घडलं होतं म्हणून यांचे 6 मुलं त्या ठिकाणी कर्मानं मारले गेले. आता 8वा पुत्र भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला येणार. प्रत्येकाला 2-3 जण वाटा थोडं, म्हणजे आपल्याला प्रसंग बरोबर 10 मिनिटांमध्ये संपवायचा आहे. भगवान परमात्मा ज्यावेळेला जन्माला येणार, सर्व अनुकूल वातावरण त्या ठिकाणी झालं आणि भगवान परमात्म्याची जी मूर्ती आहे ती मूर्ती त्या ठिकाणी 8 वर्षाचा भगवान परमात्मा तिथं त्या ठिकाणी बंदीखान्यामध्ये प्रगट झाला. पुढे जन्माला ज्यावेळेला प्रगट झाला, प्रगट झाल्याबरोबर वसुदेव आणि देवकीने सांगितलं, कृष्णा एक लक्षात ठेव, लहानपणाचं सुख मिळावं याच्याकरता आम्ही तुझी तपश्चर्या केली. भागवतामध्ये ओव्या, म्यापूर्वी आराधिले देवराया ते भजन ममता निदेवाया पुरलो बिलो देव माया पुत्र स्नेहा लागोनी. कृष्णा, लहानपणाचं सुख मिळावं याच्याकरता आम्ही प्रयत्न केला पण तू मात्र त्या ठिकाणी 8 वर्षाचा प्रगट झाला. प्रगट झाल्यानंतर आम्ही मात्र ते मान्य करणार नाही. मग काय करा, तुम्ही लहान व्हा
लहान व्हा म्हटल्यानंतर भगवान परमात्मा त्या ठिकाणी लहान झाले आणि झाल्यानंतर भगवंत ज्या वेळेला लहान झाले त्यावेळेला भगवंताने सांगितलं, बाबा आता मला जर तुम्ही या ठिकाणी ठेवलं तर काय होईल? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आई वडिलाला सांगितलं, माझी तुम्हाला विनंती आहे, आज्ञा नाही पण विनंती आहे. मी या ठिकाणी जन्माला आलो, पण आल्यानंतर आई वडील म्हणतात, अरे तू एवढा मोठा जन्माला आला आणि लहानपणाचं सुख आम्हाला मिळणार कसं? मग भगवान परमात्मा जशी भक्ताची इच्छा असेल त्या प्रकारानं भगवान परमात्मा होत असतो. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ते इच्छा. भगवान परमात्मा त्या ठिकाणी लहान झाले आणि लहान झाल्यानंतर त्याचा जो आनंद झाला तो आनंद प्रकट करत असताना एक गवळण दुसऱ्या गवळणला सांगते, अगं तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला जन्माला आला पण आल्यानंतर त्याचा आनंद जास्त कालावधीपर्यंत टिकला नाही. आता मुद्दा पुढे घ्या आणि तिथून वर्णन करायला सुरुवात करा. ज्यावेळेला भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घातलं आणि टोपलीमध्ये घातल्यानंतर त्यांचे ज्यावेळेला वडील निघाले जात असताना यमुना माईला पूर चढला. यमुना माईला पूर चढल्यानंतर पूर चढला अचाट त्याशी लाविला अंगुष्ठ. पण यमुनेने विचार केला की भगवान परमात्म्यानं जर आपल्याला दर्शन जर दिलं तर मग मात्र त्या ठिकाणी आपण दुभंगायला काय हरकत नाही. म्हणून यमुना माईला भगवान परमात्म्यानं पाय बाहेर काढून त्या ठिकाणी दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर भगवंताला घेऊन ज्यावेळेला ते तिथे गेले, कुठे? गोकुळामध्ये. आता इथं प्रमाण म्हणा बरं का, म्हणजे लक्षात येईल. भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी ठेवलं, मुलीला टोपलीमध्ये घातलं. ज्यावेळेला परत आल्यानंतर ज्या वेळेला त्या यशोदेला मुलगा झाला असा कळाला, त्याचा परिणाम काय झाला? विठ्ठला विठ्ठला. कृष्ण गोकुळी जन्मला. 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 दुष्टाचा पाय तुटला. दुष्टाचा पाय तुटला. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. कृष्णाचा पाय तुटला. कृष्णाचा पाय तुटला. होता कृष्णाचा अवतार. होता कृष्णाचा अवतार. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली. माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली. कुंडली माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जयराम महाराज. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर माऊली.
आनंद पार नाही लेका बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारे पुढे गुडिया तोरणी करती कथा गाते गाणे तुका म्हणे चिंदे मन मोहिले गोविंदे एक प्रमाण कृष्ण गोकुळे जन्मला आणि त्याचा परिणाम काय झाला भगवंत अवतीर्ण झाला पण सर्व गवळणीला आनंद झाल्यानंतर एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे या प्रकारानं त्या ठिकाणी आनंद झाला याचा अर्थ असा आहे भगवंत अवतीर्ण होतो आणि सर्व अनुकूल वातावरण त्या ठिकाणी प्राप्त होत असतं तसं गेले काही वर्ष झालं समस्त ग्रामस्थ मंडळ हास्यगाव यांच्या विद्यमाने असणारा खंडार नाम सप्ताह सोहळा यावर्षी मला ही गोकुळाष्टमीची तारीख दिली दरवर्षी माझं हे कीर्तन असतं सिकंदरपूरला व्यंकटराव देशमुख गुरुजी घरी मी यावर्षी या ठिकाणी येण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला अगोदर मला वाटते मला पहिला दिवस दिला होता म्हणून आमच्याकडून होऊ द्या सुरुवात काय हरकत नाही ते म्हणले मग शेवटचा दिवस त्या ठिकाणी मला आज उद्या काल्याची सेवा आहे एक लक्षात ठेवा आपलं हे दैवत आहे वारकरी संप्रदायाचं हे दैवत आहे कारण काय असतं यांचं ज्यांचं आपण हा सोहळा करतो त्यांचं नाव काय शेषनाथ महाराज आपण हे कीर्तन करत असताना पंढरीनाथ भगवान की जय म्हणजे हे शेषनाथ ज्यांचा जय जयकार करतो ते पंढरीनाथ आणि माझं नाव जगन्नाथ म्हणजे देवे ज्यांच्या नामस्मरणाच्या योगानं ज्यांच्या अवताराच्या योगानं सर्व आनंद प्राप्त होतो त्यात असणारे जगद्गुरु तुकोबारायचे एकदा सर्वांनी प्रेमपूर्वक एकदा भजन करू तुकाराम तुकाराम तुकाराम
हरती दोष तुका मन हरती दोष तुका मन हरती दोष तुका मन हरती दोष तुका मन हरती दोष आनंदाने करती घोष आनंदाने करती आनंदाने करती घोष अवतार होता घोषाचा अवतार आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष आनंदाने करती घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा युवराज आणि इलास प्रसंगामध्ये पुढचं वर्णन करतात की भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर तो रांगू लागला, तो भगवान परमात्मा माती खाल्लं. पण हे काही नाही. आता वारकरी संप्रदायामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्म झाला की तिथे कीर्तनाची वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सांगता झाली. जे मला हे चिंतन मांडता आलं ते परंपरेनं गुरुवार यांचं आहे. जे चुकीत असेल ते नक्कीच माझ्या बुद्धीचे दोष आहेत. ही सेवा करत असताना ही झालेली सेवा ज्ञानोबराच्या चरणी, संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराच्या चरणी, आपलं हसीगावचं जे ग्रामदैवत असेल त्या ग्रामदैवताच्या चरणी आणि या ठिकाणी परमपूज्य वंदनीय शेषनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करतो. समस्त ग्रामस्थ मंडळ हसीगाव असंच भावी काळामध्ये आपण असंच योगदान देत राहा आणि हा उत्सव असाच वाढत राहावा ही भगवंताला प्रार्थना त्या ठिकाणी करतो. आणि सेवेला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो. पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोही अंगभूती युक्ती नोही हा उद्देश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. परिसरातील सर्व गायक वादक श्रवण करणाऱ्या माता भगिनी असतील असंच आपण दरवर्षी योगदान देत राहा ही भावना या ठिकाणी प्रगट करून सेवेला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.
विठ्ठल जय जय विठ्ठल. हे विठ्ठल जय जय विठ्ठल.